नमस्कार. आज आपण पाहणार आहोत स्टेपर मोटर. स्टेपर मोटर म्हणजे ही एक प्रकारची सिंक्रोनस मोटरच होय. यामध्ये ब्रश नसतात म्हणून याला ब्रशलेस मोटर सुद्धा म्हणतात. ही एक इलेक्ट्रोमेकॅनिकल उपकरण होय जे इलेक्ट्रिकल पल्स चे रूपांतर सेपरेट आणि वेगवेगळ्या मेकॅनिकली मूवमेंट मध्ये करते. एका विशिष्ट पद्धतीने याला इलेक्ट्रिक कमांड दिल्यास त्यानंतर त्या विशिष्ट कमांड प्रमाणे मोटर शेडेड होते. दिलेल्या विशिष्ट इलेक्ट्रिकल पल्सचा संबंध मोटरच्या शाफ्टच्या प्रत्यक्ष फिरणाऱ्या गतीशी व दिशेशी अवलंबून असतो. मोटर फिरण्याची गती दिलेल्या इलेक्ट्रिकल्स च्या फ्रिक्वेन्सी म्हणजेच फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात बदलते. ही मोटर सतत एकसारखी फिरत नाही तर दिलेल्या पल्सच्या समप्रमाणात फिरत असते. अनेक प्रकारच्या स्टेपर मोटर्स रोटेशनच्या प्रकारावर उत्पादक कंपन्या बनवत असतात. एका स्टेपवर किती फेरे होतात यावर तिचे प्रकार पडलेले असतात. स्टेपर मोटर रिव्हॉल्यूशन नुसार 12, 24, 72, 144, 180 आणि 200 स्टेपिंग अँगल वरून 300, 150, 50, 20, 2.50, 1.80 पर स्टेप अँगल असतात. आता पाहू ओपन लूप ऑपरेशन. स्टेपर मोटरचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ओपन सिस्टीम मध्येही मोटर अतिशय तंतोतंतरित्या नियंत्रित करता येते. ओपन लूप म्हणजेच कुठल्याही पोझिशन चा फीडबॅक न घेता फिरणे होय. यामुळे महागड्या सेन्सरची व त्याला लागणाऱ्या डिव्हाइसची गरज नसते, जसे ऑप्टिकल एन्कोडिंग ची गरज पडत नाही. सोप्या रीतीने इनपुट स्टेप्स सिग्नल ट्रॅक वरून पोझिशन कळते. आता पाहू आपण स्टेपर मोटरचे प्रकार. हे प्रकार मुख्यतः 3 प्रकारचे पडतात. नंबर 1 व्हेरिएबल रिलक्टन्स मोटर, 2 परमनंट मॅग्नेट मोटर, 3 हायब्रिड मोटर इत्यादी. आता पाहू व्हेरिएबल रिलक्टन्स मोटर. यालाच टिपिकल व्हेरिएबल रोटर मोटर सुद्धा म्हणतात. यामध्ये सॉफ्टवेअर मल्टी टूथ रोटर आणि वाउंड पद्धतीचा स्टेटर असतो. जेव्हा स्टेटरला डीसी प्रवाहाच्या साह्याने ऊर्जा पुरविली जाते तेव्हा
पोल्स मॅग्नेटाइज होतात. जेव्हा रोटर स्टेटरकडे आकर्षित होतात तेव्हा गती निर्माण होते. अशा प्रकारे ही मोटर कार्य करते. आता आपण परमनंट मॅग्नेट मोटर पाहू. या मोटरला टिन कॅन किंवा कॅन स्टॉक मोटर असे म्हणतात. परमनंट मॅग्नेट स्टेपर मोटर ही कमी किमतीची आणि कमी रिझोल्यूशन असणारी तसेच टिपिकल स्टेप अँगल 7.50 ते 150 आणि स्टेप्स ह्या 48 ते 24 तसेच रिव्हॉल्यूशन असणारी ही मोटर होय. मोटर स्ट्रक्चर मध्ये परमनंट मॅग्नेट ऍड केलेले असते. सोबत चित्रात दाखविल्याप्रमाणे व्हेरिएबल रोटेटेड मोटर यात शेल्टर टीथ नसतात. याऐवजी रोटर शाफ्टच्या समांतर असणाऱ्या नॉर्थ व साऊथ पोलला मॅग्नेटाइज केले जाते. या मॅग्नेटाइज रोटरमुळे मॅग्नेटिक फ्लक्स ची इंटेन्सिटी खूप वाढते आणि या वाढीव इंटेन्सिटी मुळे परमनंट मॅग्नेट मोटरचा टॉर्क हा जो गुणधर्म आहे तो व्हेरिएबल रोटेड टाइप मोटरपेक्षा जास्त मिळतो. आता पाहू हायब्रिड मोटर. ही मोटर जरी परमनंट मॅग्नेट स्टेपर मोटर पेक्षा जास्त महाग असली तरीही स्टेप, रिझोल्यूशन्स, टॉर्क व स्पीड परफॉर्मन्स इत्यादी दृष्ट्या चांगली असते. टिपिकल हायब्रिड मोटरचा स्टेप अँगल 3.8 ते 0.9 आणि स्टेप्स 100 ते 400 रिव्हॉल्यूशन असतात. हायब्रिड मोटर मध्ये परमनंट मॅग्नेट आणि व्हेरिएबल रोटेड टाइप मोटरचे एकत्रित अनेक चांगले गुण आहेत. जसे व्हेरिएबल रोटेड मोटर प्रमाणे मोटरची तसेच रोटर मल्टी टूथेड असून ॲक्सल शाफ्ट भोवती कॉन्सेंट्रिक मॅग्नेट हा जोडलेला असतो जो शाफ्ट भोवती फिरतो. सोबत दाखवलेल्या चित्रानुसार रोटरवरील टीथ मुळे योग्य त्या ठिकाणी एअर गॅप मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स डेव्हलप होतात. तेव्हा ते डेव्हलप होण्याकरिता त्यांना मदत मिळते. यामुळे
व्हेरिएबल रोटेड व परमनंट मोटरच्या म्हणजेच परमनंट मॅग्नेट मोटरच्या तुलनेत जास्त प्रमाणात होल्डिंग आणि डायनॅमिक टॉर्कचा गुणधर्म वाढतो. 2. जास्तीत जास्त कमर्शियल वापरल्या जाणाऱ्या स्टेपर मोटर्स म्हणजे परमनंट मॅग्नेट स्टेपर मोटर आणि हायब्रिड टाइप स्टेपर मोटर ह्या होत. आता पाहू स्टेपर मोटरचे फायदे. मोटरचा रोटेशन अँगल इनपुट पल्सच्या समप्रमाणात बदलतो. जर वाइंडिंग एनराइज झाली तर स्थिर पोझिशन मध्ये पण मोटरमध्ये फुल टॉर्क असतो. योग्य त्या पोझिशनिंग मध्ये आणि मूव्हमेंट मध्ये रिपीट करण्याच्या क्षमता यात आहेत, म्हणजेच ती मागे पुढे फिरू शकते. चांगल्या स्टेप्स 1 मोटर मध्ये 3.5% स्टेप ॲक्युरेसी असते. हा एरर एका स्टेप कडून दुसऱ्या स्टेप कडे जात नाही, म्हणजेच पॉन कम्युलेटिव्ह असतो. स्टार्टिंग आणि स्टॉपिंग तसेच रिव्हर्सिंग यामध्ये हे अति उत्कृष्ट रिस्पॉन्स करते. मोटरमध्ये कॉन्टॅक्ट ब्रश नसल्याने ही मोटर खूप विश्वसनीय आहे. यामुळे मोटरचे लाईफ फक्त बेअरिंगच्या लाईफवर अवलंबून असतो. मोटरला डिजिटल इनपुट पल्स ला रिस्पॉन्स देण्याची जबाबदारी दिलेली असते. ओपन लूप कंट्रोल अतिशय उत्तम आहे. यामुळे कमी खर्चात उत्तम कंट्रोल होतो. जरी शाफ्टला लोड डायरेक्टली कपल्ड केला तर अतिशय कमी सिंक्रोनस स्पीड सुद्धा मिळवता येते, ज्याचे रोटेशन स्पीड अतिशय लो असते. रोटेशन स्पीड वाइंड रेंज मध्ये कंट्रोल करता येते, कारण मोटरची स्पीड इनपुट फ्रिक्वेन्सी पल्सच्या समप्रमाणात असते. आता पाहू स्टेपर मोटरचे तोटे. जर योग्यरित्या कंट्रोल केले नाही तर रेझोनन्स इफेक्ट निर्माण होतो. एक्स्ट्रीम हाय स्पीडला कंट्रोल ऑपरेट करणे अवघड जाते इत्यादी तोटे होत. आता आपण स्टेपर मोटरचे उपयोग पाहू. याचा उपयोग अनेक क्षेत्रात केला जातो, जसे प्रिंटर मध्ये, प्लॉटर मध्ये, हाय एंड ऑफिसच्या उपकरणात, हार्ड डिस्क ड्राईव्ह मध्ये, वैद्यकीय उपकरणात, फॅक्स मशीन मध्ये, जवळपास सर्वच प्रकारच्या ऑटोमॅटिक मशीन मध्ये व रोबोट आणि तत्सम उपकरणात स्टेपर मोटरचा वापर केला जातो. ज्या उपकरणामध्ये रोटेशन अँगल
वारंवार बदलावा लागतो आणि बदलती स्पीड व दिशा वापरली जाते व ज्या डिजिटल पल्सवर काम करतात अशा सर्व उपकरणात स्टेपर मोटर वापरली जाते.